आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षासाठी काम केल्याच्या तक्रारी पक्षांकडे आल्या होत्या। यानंतर आता विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवात करण्यात आली। मावळ विधानसभेमध्ये विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचे 6 वर्षांसाठी पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गोटकुले, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर, तळेगाव शहराध्यक्ष संतोष भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुरे यांचा समावेश आहे। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली। या संबंधीचं पत्र देण्यात आलं आहे। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभेमध्ये सन्माननीय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती। या निवडणुकीमध्ये 1 लाखाच्या फरकाने सुनील अण्णा शेळके विजयी झाले। या निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून 1 बाबूराव वायकर, 2 सुभाष जाधव, 3 सचिन गोटकुले, 4 अंकुश आंबेकर, 5 शिवाजी अस्वले, 6 संतोष भेगडे, 7 संतोष मुरे, 8 नामदेव शेलार यांवरील नेते आणि कार्यकर्त्यांनी माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या विरुद्ध उघडपणाने प्रचार केला, पक्षाची शिस्त मोडली, पक्षाचा आदेश डावलला। त्यामुळे पक्षविरोधी कृती केल्यामुळे जाब विचारला असता वरील सर्वांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामे सादर केले। त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारून पक्षाने वरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापुढे वरील व्यक्तीचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही। कृपया याची नोंद मावळ तालुक्यातील जनतेने घ्यावी, असं पत्रात म्हटलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।